नमस्कार. दिवाळी येते, फराळ तर होणारच. आपण कालपासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात केली आहे. काल आपण अचूक प्रमाणामध्ये पाकातले रवा लाडू बनवले. आज आपण बनवणार आहोत बिस्किटासारखी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदर सुटलेली, खमंग अशी शंकरपाळी. शंकरपाळी बघू शकता, मस्त दुप्पट फुगलेली आहे. छान पदरही सुटलेले आहेत. शंकरपाळी तळताना तेलात विरघळू नये, छान पदर सुटावे आणि छान खुसखुशीत व्हावी, यासाठी काही टिप्स पण सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. शंकरपाळी करण्यासाठी साहित्य खूप कमी लागतं आणि लक्षात ठेवण्यासाठी ही अगदी सोपी पद्धत आहे. आपल्याला मोजण्यासाठी एक माप ठेवायचे आहे. 1 वाटी, 1 कुंडा किंवा 1 फुलपात्र. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात शंकरपाळ्या करायच्या आहेत त्या प्रमाणात तुम्ही ते माप कमी जास्त घेऊ शकता. मी इथे वाटीच्या मापाने सर्व साहित्य घेतले आहे. हे बघा, इथे मी 1 वाटी बरोबर साखर घेतली आहे, 1 वाटी दूध आणि 1 वाटी साजूक तूप. त्याप्रमाणे चवीसाठी विलायची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता हे जे 1 वाटी घेतलं आहे त्यासाठी मी इथे 4 वाटी मैदा बरोबर घेतलेला आहे. हा 4 वाटी मैदा आहे तो आपल्याला लागणारच आहे, पण ह्याच्यापेक्षा अजून जास्त लागू शकतो. हे 3 मिश्रण एकत्र केल्यानंतर जेवढा मैदा लागेल तेवढा आपण त्याच्यामध्ये मळून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे पीठ मळण्यासाठी मी मोठी परात घेतली आहे. ह्या परातीमध्ये आपल्याला आता 1 वाटी बरोबर साखर घेणार आहोत. 1 वाटी साखर घेतली आहे, त्यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी दूध. ही साखर त्या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे. एकसारखं हलवत हलवत ही साखर या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे. तुम्ही हाताने, चमच्याने किंवा असं विस्करच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही साखर विरघळवू शकता. साखर व्यवस्थित एकसारखी मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तूप. 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि त्याचबरोबर आता आपण घालणार आहोत 1 वाटी साजूक तूप. तूप इथे विरघळवून घ्यायचं आहे, कारण जर आपण तूप जर घट्ट घेतलं तर हे जे तुपाचं प्रमाण आहे ते कमी जास्त होऊ शकतं. यामुळे काय होतं, तर तूप जास्त झाले तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळते. त्यामुळे आपण तूप विरघळवूनच घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी टाकते आता विलायची पावडर. विलायची पावडर अशी लिक्विडमध्येच टाकल्यामुळे काय होते, तर विलायची जी चव आहे ती सर्व बाजूने एकसारखी लागते, म्हणून ह्यामध्ये घालते आहे. आता मी याला हाताने छान ढवळून घेणार आहे, कारण आपण जेवढं ह्याला ढवळून घेऊ तेवढं हे मिश्रण हलकं होतं आणि त्यामुळे तेवढी खुसखुशीत आपली शंकरपाळी होणार आहे. त्यामुळे याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हाताने. तुम्ही चमच्याने फेटलं तरी चालणार आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी घालते मैदा. मैदा आपण इथे मोजून जो 4 वाट्या घेतला आहे तो थोडा थोडा करून मी घालून यामध्ये मळून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मैदा घालून आपण आपलं मिश्रण तयार करून घेणार आहोत. एकसारखं सगळीकडून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. शंकरपाळ्याचं पीठ हे जास्त सैल म्हणजे पातळ ठेवायचं नाही आहे. यामुळे काय होतं, तर आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या तेलामध्ये विरघळू शकतात आणि त्याला लेयर्सही येत नाहीत आणि खुसखुशीतपणाही कमी होतो. म्हणून हे पीठ सैलसर मळायचं नाही, चांगलं घट्ट आलं पाहिजे. हे बघा, 4 वाट्या मैदा घेतल्यानंतर तरीसुद्धा मला हे थोडंसं पातळ वाटतं आहे, म्हणून मी अजून 1 वाटी मैदा त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आधी मी अर्धी वाटी घातलेलं आहे. हे जर मिश्रण व्यवस्थित झालं तर आपण पुढचं घालूयात. मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी सांगेल मला टोटल किती पीठ लागलं ते. हे पहा, आपलं मिश्रण तर व्यवस्थित घट्ट झालं आहे. वरती अजून पूर्ण 1 वाटी, म्हणजे आपलं जेव्हा 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 1 वाटी तूप होतं तेव्हा मला इथे बरोबर 5 वाट्या मैदा लागलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलं तर काय होतं ना, आपल्या शंकरपाळीला लेअर खूप छान येतात आणि शंकरपाळी ही खुसखुशीत लागते, अगदी तोंडात टाकताच विरघळते. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ ठेवायचं आहे.
याचे मी आता असे गोळे करून घेणार आहे, म्हणजे आपण याला पोळपाटावर लाटू शकतो. अशा प्रकारे पूर्ण मोठे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. ह्या गोळ्यांची एक मोठी चपाती लाटून त्याच्या आपण शंकरपाळ्या करणार आहोत. तर असे मी गोळे तयार करून घेते आहे. हे पहा, हे पीठ चपातीसारखं पूर्ण असं मऊसूत होत नाही, थोडंसं असंच राहतं आणि त्याचमुळे आपल्या शंकरपाळ्याला व्यवस्थित लेअर आणि खुसखुशीतपणा येतो. त्यामुळे हे पीठ असंच ठेवायचं आहे. आता पोळपाटावर मी इथे पीठ घेतलं आहे आणि हलक्या हाताने दाब देऊन देऊन ह्याला आपण ह्याची पोळी लाटून घेणार आहोत. आपल्याला आपली शंकरपाळी साधारण अर्धा ते पाऊण सेंटीमीटर एवढ्या जाडीची ठेवायची आहे. तर त्या प्रमाणात आपण याला लाटून घेणार आहोत. माझ्याकडे असा चमचा आहे, फिरकीचा चमचा, त्याच्या साहाय्याने मी याला कट करून घेते आहे. असा चमचा वापरल्यावर डिझाईन पण छान येते. अशा कडा काढून घेऊया त्याच्या. हे बघा, आपली ही पोळी तयार आहे. आता ह्याचे आपण कट करून घेणार आहोत. साधारण जाडी बघू शकता तुम्ही, अर्धा ते पाऊण सेंटीमीटर एवढी जाडी आहे. तेवढीच जाडी आपल्याला पुरेशी आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. डायमंड शेप, कापणी शेप तुम्ही देऊ शकता. मी इथे चौकोन आकार करून घेणार आहे सर्व शंकरपाळ्यांचे. हे बघ, अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता आपण या तळून घेणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही बरोबर. आपले तूप असे मोहन जे आहे ते व्यवस्थित झाले आहे, त्यामुळे आपली शंकरपाळी कुठेही चिटकलेली नाही आहे. आता आपण याला तळून घेऊयात. हे बघा, हे पोळी लाटल्यानंतर हे जे वरती तुम्हाला दिसते उबड खाबड असं जे टेक्स्चर आहे, त्यामुळेच आपल्या शंकरपाळ्याला व्यवस्थित असं लेअर येणार आहेत. मी इथे पुढचा एक गोळा लाटून घेते आहे तेल तापतपर्यंत. इथे मोठ्या कढईमध्ये मी अर्धा किलो तेल तापायला ठेवलेलं आहे. यामध्ये एक गोळा टाकून बघते आहे. याला जर व्यवस्थित बुडबुडे आले तर आपलं तेल तापले म्हणून समजावं. हे पहा, या गोळ्याला आता बुडबुडे यायला लागलेले आहेत, म्हणजे आपलं तेल हे शंकरपाळी तळण्यासाठी तयार आहे. मी या तेलामध्ये डायरेक्ट शंकरपाळ्या सोडणार आहे. तुम्ही झाऱ्यावर घेऊनही टाकू शकता. हे पहा, बुडबुडे यायला लागलेले आहेत. शंकरपाळ्या टाकल्या त्याला अजिबात झारा लावायचा नाही आहे, नाहीतर त्या तुटू शकतात. 1-2 मिनटं त्याला असंच तेलामध्ये ठेवायचं आहे. थोडासा त्याला जाड घट्टपणा आला की त्याच्यानंतर आपण त्याला हलवून घेणार आहोत. हे पहा, छान उकळी फुटली आता याला. आता आपण हलक्या हाताने वरती असं जरा शंकरपाळ्या हलवून घेऊयात. हे पहा, सर्व बाजूनी असं हलवल्यानंतर सर्व जे शंकरपाळ्या आहेत त्याला तेल एकसारखं लागणार आहे. हे पाहू शकता तुम्ही. इथे शंकरपाळ्याला गोल्डन ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, साधारण या रंगावर आल्या की आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत, कारण शंकरपाळ्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू असते, त्यामुळे त्याचा रंग बदलू शकतो. त्यामुळे या रंगावर आल्यानंतर आपण शंकरपाळ्या काढून घेणार आहोत. हे पहा, छान फुलल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या, छान क्रिस्पी झालेल्या आहेत. लेअरही छान आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या शंकरपाळ्या सर्व तळून घेऊयात. हे पहा, बिस्किटासारखी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, भरपूर पदर सुटलेली, खमंग अशी आपली शंकरपाळी तयार आहे. शंकरपाळी आपली मस्त दुप्पट अशी फुललेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि खायलाही एकदम खमंग झालेली आहे. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. तुम्ही इथे जवळून बघा, ही अजिबात आपली शंकरपाळी तेलकट झालेली नाही आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित अशी ती तळली गेलेली आहे. हे बघा, किती छान कुरकुरीत झाली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे शंकरपाळ्या बनवू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.